इंजरा पिंजरा रे. आता या पलीकडे जाऊन दुसरा कोणता तमाशा करणार आहात जरा मला पण कळू द्या. माझ्या नारायणीच्या पोटात तुझं मूल वाढतंय. वा, नाही म्हणजे एकदम सनसनी ड्रामा दिसतोय हा. पण तुम्हाला माहिती आहे ना, हे नुसतं बोलून भागत नाही. या सगळ्या गोष्टी लपून राहत नाही. सगळी शहानिशा करूनच मी इथे आलीये. शहानिशा केलीच असेल तुम्ही, पण ती प्रेग्नन्सीची केली असेल, मुलाच्या बापाची केली नसेल. काय बोलतोयस तू? तोंड सांभाळून बोल. तुझ्यात आणि नारायणीच्यात शारीरिक संबंध होते याची साक्षीदार तुझी आई आहे. त्यामुळे मुलाचा बाप कोण असले घाणेरडे प्रश्न विचारू नकोस. मला एवढंच माहितीये, जोपर्यंत या प्रकरणाचा छडा लागत नाही तोपर्यंत या गावातूनच काय, या घरातून सुद्धा तुला बाहेर पडू देणार नाही मी. तर तुझी गाडी तुझ्या घराच्या दारातून बाहेर काढून दाखव. ठीक आहे ना, माझी हिंमतच बघायची आहे ना तुम्हाला. माझ दाखवतोच. आज तुम्हा दोघींच्या अंगावरून गाडी न्यावी लागली ना तरी चालेल, पण मी आज इथून जाणारच. चला नंदी. बघ, हिला परिस्थितीचं गांभीर्य कळलं. वीर, आता येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जायला तयार राहा. चलणार आहे. दादा, कामात आहेस? अरे बोल ना. तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं. बोलू? अरे मग परवानगी कसली मागतोयस? बोल बोल. दादा, तुला माहिती ना, पूर्वी शाळा कॉलेजच्या दिवसात मी थोडं फार लिखाण करायचो. हो, चांगलंच आठवतंय. तर पुन्हा काय विचार करतोयस की काय? हा, खरं तर त्याच्याकरताच आलोय तुझ्याकडे. हा. एक नवीन कादंबरी लिहीन म्हणतोय मी. अरे बापरे, ना तरी इतक्या वर्षांनी परत सुरुवात करतोयस आणि ती कादंबरी. छान छान छान. तर माझी काही मदत हवी आहे का तुला? हा, त्याच्याकरताच आलोय ना. कसं आहे ना दादा, या कादंबरीचा जो हिरो आहे ना, म्हणजे मुख्य नायक म्हण हवं तर तो सुद्धा चित्रकारच आहे आणि त्याला 2 मुली आहेत. बापरे, माझ्यावरच कादंबरी लिहितोस की काय? नाही नाही नाही, तसा विषय वेगळा आहे. पण हिरो तूच आहेस असं समज हवं तर. छान छान छान. मला आवडली तुझी कल्पना. लाग लाग कामाला लाग. काय अडचण आली तर सांग. अरे हो ना, सुरुवातीलाच अडचण आली म्हणून तर तुझ्याकडे आलो ना मी. म्हणजे काय ना, हा हिरो आहे ना, त्याला 2 मुली आहेत ना. त्यामुळे माझ्यासारखं मुलबाळ नसलेल्या माणसाला त्या बापाच्या त्या भावना अशा लिहिताना ना, असं जिवंतपणा प्रत्यक्षात उतरवताच येत नाही रे. त्यामुळे मी एक म्हणतोय की तेवढ्या भागापुरतं, म्हणजे फक्त तेवढ्या भागापुरतं लिखाण तू करून द्यावंस असं मला वाटतंय. मग विचारतोस काय? करीन मी मदत तुला. खरं? मग वाट कसली बघतोस दादा? सुरुवात कर ना तू लिहायला. हा, तूच लिही. म्हणजे काय ना, त्या 2 मुलींच्या बापाची ती आगतिकता, त्या भावना तूच उतरवू शकतोस रे कागदावर. लिही, सुरुवात कर. पण नागनाथ, माझी एक अट आहे. तुझ्या या पुस्तकाची प्रस्तावना सुद्धा मीच लिहिली. भाग्य भाग्य आहे माझं. अरे दादा, तुझ्यासारखा चित्रकारच या कादंबरीची प्रस्तावना उत्तम लिहू शकतो. पण माझी पण एक अट आहे. बोल ना. म्हणजे विनंती आहे दादा माझी. काय ना, आपलं ह्या कादंबरीचं लिखाण पूर्ण होईपर्यंत तू
तू सुद्धा याच्याबद्दल कुणाला सांगू नकोस. काय ना, मी कुठलंही चांगलं काम करायला गेलो ना तर त्याला कुणा ना कुणाची तरी नजर लागतेच रे. ठीक आहे, नाही सांगणार कुणाला. वाह. प्रकाशन सोहळ्यात मी सुद्धा सगळ्यांसारखा असा एकदम चकित होईल. दादा अजून एक सांगू, काय ना, माझं हे पहिलं लिखाण आहे ना ते मी माझ्या स्फूर्तीस्थानाला म्हणजे तुला समर्पित करणार अरे आहे. बाबा, त्याची काही गरज नाही. नाही, तुला नसेल रे गरज, पण मला आहे ना. काय ना, तुझ्या हाताने लिहिलेले हे कागद मला आणि आपल्या पुढच्या येणाऱ्या सगळ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहणार आहेत. खरंच नागनाथ, तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. एखादा माणूस जर एखाद्याकडनं प्रेरणा घेऊन अशा पद्धतीची साहित्य निर्मिती करणार असेल तर त्याच्या प्रयत्नांचं स्वागत केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. तुझे हे प्रयत्न नक्की यशस्वी होतील, मला पूर्ण खात्री आहे. साहित्य ही अशी एक गोष्ट आहे नागनाथ की जी फक्त माणसांनाच नाही, समाजाला जवळ आणते. समाजातल्या अशा लोकांना प्रेरणादायी ठरलं पाहिजे तुझं लिखाण, ज्यांच्या वाट्याला आलेली नातेसंबंधांची वीण उसवली आहे. वा, काय मस्त बोलतोयस दादा तू. म्हणजे हे जर का कोणी लिहून ठेवलं ना तरी एखादी कादंबरी लिहून होईल त्याची. तुझे माझं फार कौतुक करू नकोस, नाही तर माझ्या हातून आता लिखाण होणार नाही. अरे नाही नाही तू माझ्यावर जी जबाबदारी टाकलेली आहेस त्याला लगेच सुरुवातच करतो मी. हो हो, लगेच सुरुवात कर. आणि दादा, हा. ह्याच पेनाने लिही. हा, म्हणजे काय आहे ना, ह्या पेनाने मी लिहायला लागलो ना की मला पण सुचेल ना काहीतरी चांगलं. बरोबर, लिहितो. लिही. हो. तुम्हा चांगल्या माणसांचा हा दोषच असतं रे. किती पटकन विश्वास ठेवता तुम्ही समोरच्यावर. पण दादा, आता ओझं झालं या पृथ्वी तलावर तुमच्यासारख्या चांगल्या लोकांचं, आणि मला ते कमी केलंच पाहिजे. आता तूच तुझ्या मृत्यूचा सापळा लावला आहेस. कंटाळा आला रे आता तुझ्या चांगुलपणाचा. आणखी काही दिवस जगलास ना तर आमच्या खिशातली चिल्लर पण एखाद्याला देऊन टाकशील. अरे तुझ्यासारख्या सत्पुरुषाची गरज इथे नाही, वर आहे वर. तुझा प्रवास थोड्याच दिवसात सुरू होईलच आता. जय हो. तुला मी जास्त महत्वाचं आहे की ती अक्का? त्या अक्काशी मला काय बी देणं घेणं नाही, म्हणून तर तेव्हा एक शब्द मी बोलले नाही ना म्या. आपलेच दात आणि आपलेच वोट. पण जर तुला नारायणीला नांदवायचंच नव्हतं तर तिच्या आयुष्याची अशी नासाडी का केलीस तू? तू त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतेसच कसा? मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं येर. तेव्हापासून तू अशी बोलणं थांबवलं नवा. विसरलास तू? आणि कंचीबाई स्वतःवर असला आरोप ओढून गेल रे. हो मिसेस, जर जपून बोला. उद्या अख्खं गाव बोलायला लागलं तर काय करणार तुम्ही? आणि आई, तुम्ही अक्का आणि नारायणीच्या बोलण्यावर जाऊच नका. बघितलं, ज्या घरात आली त्याच्याबद्दलच वाईट बोलतीया. उद्या आपली बी लक्तर विषयावर टांगायला कमी नाही करायची. एक मिनिट आई, तुला जे काय बोलायचं असेल ना ते माझ्याशी बोल, तिच्याशी नको. हा? खरं बोलायला एवढं झोंबले तुला? हे बघ, आता अति करतेस तू. अति तू केल्यास ईर, त्याचीच फळं आज भोगतोय आपण. अगं असं केलं तरी काय मी? ईर तुम्हा दोघांना मिठीत एकत्र म्या पाहिलंय, ते खोटं होतं? हे बघ आई, मी तेव्हा बेशुद्ध होतो आणि मिठीत असल्याने काय मुलं होणार आहेत का? अगं 2 मुलांची आई झालीस ना, एवढं साधं शास्त्र कळत नाही तुला? आनंदीत चल, आता एक क्षणी आपण या घरात थांबायचं नाही. चल लगेच. वीर, ऐक माझं. हे बघ, तू आता ही चर्चा सोडून गेलास तर इथं जमलेल्या सगळ्यांना तूच गुन्हेगार वाटशील. माझा फक्त आणि फक्त तुमच्यावर विश्वास आहे. मला खात्री आहे की तुम्ही कधीही असलं काहीच करणार नाही, आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला निर्दोष केल्याशिवाय आपण या गावातून बाहेरही जायचं नाही. बाकी कोणी नसलं ना तरीही चालेल, पण मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. आणि फक्त सोनबाई नाही, मी पण तुमच्या पाठीशी. अख्खा येऊ दे ना तर अख्खाचा बाप येऊ दे, आपण तिला हकलून लावू. तू अजिबात काळजी करू नको दादा.
त्या अक्काला मी बघून घे, ती तुझा केस पण वाकडा करू शकणार नाही. माझा ऐका, आत्ता सामान आज्ञा. आणि हो, आपण जेव्हा या गावातून बाहेर पडू तेव्हा तुम्ही निर्दोषच असाल. चला. नारायणी, आपण तात्याच्या घरी जाऊन आज जे पाऊल उचललंय ते आता मागे घेऊ शकत नाही. त्यामुळे तुला तुझ्या निर्णयावरती ठाम राहावंच लागेल. एक गोष्ट कर बाई, यापुढे स्वतःचा विचार करण्यापूर्वी तुझ्या होणाऱ्या या बाळाचा विचार कर. हे बघ, अशा वेळी मनाबरोबरच शरीरातही बदल होत असतात, पण शरीरात होणारे बदल तुला सध्या तरी तुझ्या वडिलांच्या पासून लपवून ठेवावे लागतील, कारण त्यांना हे सगळं सहन नाही होणार. नारायणी, नारायणी, अगं मी बोललेला एक तरी शब्द तू ऐकलास का? मी जे काही बोलत होते ते तुझ्या भल्यासाठीच बोलत होते ना. मामा, मला खूप त्रास होतोय, मी माझ्या खोली जाऊन झोपते. नारायणी, अक्का, या सगळ्यातून तुला नक्की साध्य काय करायचंय? वेळ आली की तुला सगळं कळेल. सध्या तरी मी नारायणीला जे सांगितलंय तेच तूही लक्षात ठेव. झाल्या प्रकाराबद्दल यांना काहीही कळता कामा नाहीये. पण आनंदीने सांगितलं तर नाही, कारण तिला पण हे सगळं माहिती आहे. आनंदीची काळजी तू करू नकोस. ती पोरगी यांना कधीच काही सांगणार नाही, कारण तिला तिच्या वडिलांची खूप काळजी आहे. त्यामुळे तिची चिंता करणं सोडून दे. अक्का, तुला असं वाटतंय की वीर असा सहजासहजी गप्प बसेल? वीर DNA टेस्ट घेईल. बरोबर आहे, DNA टेस्ट तो नक्कीच करेल आणि आपण त्याला थांबवू शकणार नाही. तसं नाही अक्का, ते मूल वीरचं असेल तर ठीक आहे, पण वीरचं नसेल तर? नसेल तर काय, आपल्याला त्या टेस्टचे रिपोर्ट आपल्या पद्धतीने सांभाळून घ्यावे लागतील. ते तर आहेच, पण तू नारायणीला विचारलंयस का की ते मूल नक्की कोणाचं आहे म्हणून? नारायणींनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की हे मूल वीरचं आहे, आणि सध्या तरी माझ्यासाठी ते उत्तर पुरेसं आहे. या विषयावर मला अजून चर्चा नको आहे. दुसरं काही बोलायचं आहे? ठीक आहे. माझी अवस्था आता काय ना, तर नाही कळायचं तुला. कशी कळणार नाही मला तुझी अवस्था? का वीर, हे बघ, जेव्हा एखादा विचार तुला त्रास देतो ना, तो सर्वात आधी मला त्रास देतो. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. वीर, अरे नको एवढा अस्वस्थ होस, तू शांत हो आधी. जरा विचार करा तर पुढे काय करायचंय. ऐक माझं, तू शांत हो. आनंदी, कसा शांत होऊ मी? अगं नको नको ते आरोप केले त्या दोघींनी माझ्यावरती. माझी अवस्था आता काय ना, तर नाही कळायचं तुला. कशी कळणार नाही मला तुझी अवस्था? का वीर, हे बघ,
जेव्हा एखादा विचार तुला त्रास देतो ना, तो सर्वात आधी मला त्रास देतो. ज्या गोष्टी तुला अस्वस्थ करतात त्या सर्वात आधी मला अस्वस्थ करतात. वीर, हे बघ, मला तुझी मानसिकता कळतीये. ऐक माझं, पण तू असाच अस्वस्थ राहिलास तर तू पुढचा विचार कसा करणार आहे? पण मला नाहीच करायचा विचार. आजपर्यंत प्रत्येक गोष्टीचा विचार मीच करत आलो. विचार केला ना की या संकटांना जास्तच चेव चढतो. म्हणूनच अविचारानंच वागावं, म्हणजे डोक्याला काही त्रासच नको. एक तर ती अक्का आणि नारायणी माझ्या मागे हात धुवून का लागले तेच मला कळत नाही. हे बघ, ऐक माझं, अक्का आणि नारायणी खोटच बोलतात, यात काहीच शंका नाही. आनंदी, पण हे बाकीच्यांना कळायला नको का? कोणालाच कळत नाहीये. प्रत्येकाच्या डोळ्यात फक्त एकच दिसतंय की मीच दोषी आहे. मला काय करायचं तेच कळत नाहीये. हे बघ, आपण फक्त एकच करू शकतो. नारायणी गरोदर नाही हे सिद्ध करायचं. म्हणजे अक्का आणि नारायणी स्पष्टपणे खोटं बोलतात हे एका जबाबदार व्यक्तीकडनं सिद्ध करायचं. ऐक, यात डॉक्टरांचा सल्ला खूप महत्वाचा असणार आहे. मग बघ ना, सगळं पितळच उघडं पडेल. आनंदी, या गावातल्या डॉक्टरवरच काय, माझा तर हवा पाण्यावर पण विश्वास नाही. ती अक्का वाहणाऱ्या वाऱ्याची दिशा बदलू शकते. मग डॉक्टर काय चीज आहे? मग तीच ना, या गावातल्या डॉक्टरांना बोलवायचंच नाही. तू एक काम कर ना, तुझ्या ओळखीच्या शहरातल्या कुठल्या तरी डॉक्टरांना बोलव. हो, म्हणजे पुण्यात माझी एक मैत्रीण आहे, ती डॉक्टर आहे, डॉक्टर हिमानी. ती इथे येऊ शकते आणि तिच्या निदानावर माझा नक्की विश्वास असेल. ऐक, बोलणं सुरू करण्याच्या आधी माफी माग की आपण त्यांना लग्नाला नाही बोलावू शकलो ना. आनंदी, माफी तर मी प्रत्येक मित्राची मागून झाली. लग्नाच्या आदल्याच दिवशी फोन केला होता त्यांना. म्हणूनच सर मासेमारीवरती त्यांनी पार्टी ठेवली होती. मासेमारी? हा, पुण्यात टिळक रोडवर एक रेस्टॉरंट आहे, उत्तम मासे मिळतात तिकडे. हॅलो, हाय, वीर बोलतोय. आता माझ्या पोराविरुद्ध एक शब्द जरी उच्चारलात ना तर थोबाड फोडून टाकेन मी तुमचा. चांगला ज्ञानीवाडा करताय तुम्ही. हा, स्वतः कायम असेच वागत आला आणि त्या पोराला पाठीशी घालताय. तात्या, पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. मगापासून लय ऐकून घेतलं मी तुमचं. आता माझ्या पोराविरुद्ध एक शब्द जरी उच्चारलात ना तर थोबाड फोडून टाकेन मी तुमचा. चांगला ज्ञानीवाडा करताय तुम्ही. हा, स्वतः कायम असेच वागत आला आणि त्या पोराला पाठीशी घालताय. तात्या, का? मारा ना मला, मारा, अजून मारा. तुम्हाला तर आनंदच झाला असेल ना. पोरगा डिट्टो तुमच्यासारखा वागतोय. खबऱ्या, तुझ्या आत्याला समजावून सांग, नाही तर इथंच कुठंतरी गाडून टाकीन तिला. कळणार बी नाही कुठं काढली ते. त्या बघ, मी वाईटच आहे, कारण माझ्यासारखा नीच आहे आणि मी माणूस मोठा नीच आहे. पण माझा पोरगा आहे ना, तो देव आहे, देव. त्याच्या विरुद्ध एक शब्द उच्चारला ना तर तुला मारून टाकीन आणि तुझ्या तर अक्काला मी मारून टाकीन. तात्या, मी समजा तिला. बघितलं ना कसे बोलतायत माझ्याशी. कायम असंच बोलत आले. आणि तू मायचा माणूस ना माझ्या, तुला नाही बोलता आलं मध्ये. तात्या, हळू बोल. आणि मी काय बोलणार होतो? ती नारायणी खोटं बोलते हे स्पष्ट आहे. अरे कबीर, नारायणी खोटं बोलत नाहीये, ईर खोटं बोलतोय. अरे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं म्हणून बोलतेय ना. हळू बोल. आणि तू पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीमध्ये अडकून पडू नकोस. फक्त जरा वेगळा विचार कर ना. या घरात काय किंवा त्या अक्काच्या घरात काय, कोणी फोकस कामच करत नाहीये. ते काम फक्त वीर आणि आनंदी करतायत आणि म्हणून ते यशस्वी आहेत. आता तू काय आयुष्यभर यांचं गुणगान गाणार आहेस वय? तसं नाही आत्या, पण या क्षणी वीर आणि आनंदी गडबडले आहेत, त्यामुळे त्यांच्या हातून चूक घडण्याची शक्यता जास्त आहे.
आणि त्यामुळे हे लग्न मोडण्याची एक उत्तम संधी आपल्याकडे चालत आली आहे. म्हणजे कसं? हे बघा त्या आनंदीला वीरपासून तू काय किंवा मी काय पण कोणीही दूर करू शकत नाही. ती इतकी त्याच्याशी एकरूप आहे. पण वीरचं तसं नाहीये, या क्षणी तरी नाही. म्हणजे त्याच्या मनात आनंदीच आहे, पण या क्षणी त्याच्या मनात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हे प्रकरण कसं निस्तरायचं ते. अशा वेळी आपण त्याच्या मनात आनंदीविषयी गैरसमज निर्माण करू शकतो आणि त्याला नारायणीच्या जवळ पण आणू शकतो. कबीर तू काय बोलतो, मला काय बी समजणं असं झालंय. ठीक आहे, मग मी जेवढं सांगतो ना तेवढं फक्त नीट ऐक. वीर आत्ता बेसावध आहे, त्यामुळे त्याच्या भीतीच्या जागा शोधून आपण त्याच्यावर हल्ला केलाच पाहिजे.